नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. ही सत्य घटना आहे बीड येथील. राजू हा 22 वर्षाचा मुलगा. घरच्यांनी त्याच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे त्याने शिक्षणही पूर्ण केलं नाही. त्याच्या इच्छाही पूर्ण केल्या नाही. घरचे त्याला म्हणत होते की तू काही शिक्षण करत नाही तर काहीतरी कामधंदा बघ आणि पैसे वगैरे घरात कमवून आण. पण त्याच्याकडेही तो दुर्लक्ष करू लागला. घरामध्ये शेती होती. त्या शेतीमधून ठीकठाक उत्पन्न येत होतं. त्यामुळे त्याला वाटायचं की आपल्याला शेतीच बघायचं आहे. त्यामुळे शिक्षण नोकरी करण्याची काहीही गरज नाही. त्यामुळे तो बेफिकर होऊन राहायचा आणि कामधंद्याकडे लक्ष नाही द्यायचा. त्याचे वडील शेत सांभाळायचे. त्याची बहीणही होती. तिचं मागच्या वर्षी लग्नही झालं होतं आणि ती आपल्या सासरी होती. आई त्याला म्हणायची, असे काहीतरी कामधंदे कर. उद्या तर तुला मुलगी बघायला आली तर कोणत्या तोंडानं ती मुलगी तुझ्यासोबत लग्न करेल. त्यावर तो काही लक्ष द्यायचा नाही आणि म्हणायचा, शेती आहे, आपल्याला काय करण्याची गरज नाही. अशा प्रकारे तो निर्धास्त होऊन जगत होता. राजूची मावशी दिसायला फार सुंदर होती. त्यामुळे त्याला ती खूप आवडायची. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करायचा. शिक्षण न झाल्यामुळे त्याला बरोबर काय आणि चूक काय यातला फरक समजत नव्हता की ही आपली मावशी आहे. मावशी ही आईप्रमाणे असते. मावशीकडे आपण चुकीच्या नजरेनं बघितलं नाही पाहिजे ही समज त्याच्यामध्ये नव्हती. कारण तो अशिक्षित होता. मनातल्या मनात तो मावशीसाठी चुकीचा विचार करायचा. त्याची मावशी संगीता त्याच्या घरापासून 20 किलोमीटर दूर अंतरावर राहत होती. तिचा पती हा शहरामध्ये कंपनीमध्ये कामाला होता. तो हप्त्यातून घरी यायचा. जास्तीत जास्त शहरामध्येच कामानिमित्त असायचा. गावामध्ये संगीताने शेळीपालनाचे व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे तिला चांगला पैसाही येत होता. राजूच्या मावशीला म्हणजेच संगीताला मूल बाळ नव्हते. त्यांच्या लग्नाला 5 वर्ष होऊन गेली होती. तरी त्यांच्या घरात पाळणा हल्ला नव्हता. संगीता रोज आपल्या बकऱ्यांना घेऊन रानात किंवा डोंगरामध्ये चरण्यासाठी घेऊन जायची. हा तिचा रोजचा दिनक्रम होता. तिच्याकडे 20 ते 25 बकऱ्या होत्या. बकऱ्याचं दूध काढून दूध विकायची आणि त्याचे तिला चांगले पैसे मिळायचे. डिसेंबर 25मध्ये अचानक संगीताची तब्येत खूप बिघडली. तिला वाटलं की मी 1-2 दिवसात बरी होईल आणि दुसऱ्या दिवशी सगळं काम करू लागली. पण दुसऱ्या दिवशी तिला खूपच त्रास होऊ लागला. तिची तब्येत खूपच बिघडली. त्यामुळे तिला नाईलाजाने डॉक्टरकडे जावे लागले. डॉक्टरांनी तिला सांगितलं, 1-2 दिवस तुम्ही आराम करा, कसलेही काम करू नका. डॉक्टरांनी संगीताला काही औषध दिले. ती घेऊन ती घरी आली. आता संगीताची तब्येत खूपच खराब झाली होती. पण तिला चिंता होती बकऱ्यांची. ती रोज त्यांना चारायला घेऊन जायची. पण आता तिची तब्येत खराब असल्यामुळे ती बकऱ्या नेऊ शकत नव्हती. म्हणून तिने आपल्या बहिणीला म्हणजेच राजूच्या आईला कॉल केला आणि सांगितलं की माझी तब्येत खूप खराब आहे आणि 2-3 दिवस मला डॉक्टरांनी आराम करायला सांगितले आहे. आता मला कळत नाही मी काय करू. त्या बकऱ्यांना मला दररोज चारायला घेऊन जायचं असतं. त्यावर राजूची आई संगीताला म्हटली, तू काळजी करू नको, मी राजूला तुझ्याकडे पाठवते. तो बकऱ्यांना चारायला घेऊन जाईल. तसाही तो रिकामटेकडा घरात बसला असतो, काहीही कामधंदा करत नाही. मी त्याला लगेच तुझ्याकडे पाठवते. 25 डिसेंबर 2025चा दिवस होता. राजूच्या आईने त्याला सांगितलं की मावशीच्या घरी जा, कारण मावशीची तब्येत खराब झाली आहे. त्यामुळे तिथे बकऱ्या चारायला कोणी नाही. आता राजू हा संगीता मावशीचं नाव ऐकून खूप खुश झाला. तो एका पायावर तयार झाला आणि म्हणाला, काय झालं आहे मावशीला? मावशी बरी तर आहे ना? त्यावर आईने सांगितलं, सध्या तरी आराम करत आहे, औषध करून आराम करत आहे. त्यामुळे बकऱ्या चारणारा कोणीही नाही. त्यांना रोज चारायला घेऊन जावं लागतं. त्यामुळे तू तिकडे जा आणि बकऱ्यांची नीट काळजी घे. त्यावर तो आनंदाने तयार झाला आणि तो 2-3 दिवसाचे कपडे त्याने बॅगमध्ये भरले आणि तेथून निघाला. मावशीचं घर 20 किलोमीटर अंतरावर होतं. त्यामुळे तो थोड्याच वेळात तेथे पोहोचला. त्याने मावशीला बघितलं. मावशी आराम करत होती. संगीता मावशी त्याला म्हणाली, बरं झालं बाबा तू आला. त्या बकऱ्याकडे आता तूच लक्ष दे. माझ्यामध्ये एवढी हिंमत नाही. मी आता त्यांच्याकडे बघू शकेल. राजू म्हणाला, आता मी आलो आहे. तुम्ही कसलीही काळजी करू नका. मी बकऱ्यांना लगेच चारायला घेऊन जातो. आणि लगेच तो बकऱ्यांना घेऊन डोंगरावरती गेला. संध्याकाळी राजू बकऱ्यांना घरी घेऊन आला. तो खूप थकून गेला होता. घरी आल्यावर त्याने बघितलं, संगीता मावशी आताही झोपलेली होती आणि तिच्यामध्ये अजूनपर्यंत स्वयंपाक करण्याची ताकद नव्हती. त्यावर राजू म्हणाला, मावशी तू काही स्वयंपाक वगैरे करू नको, मीच स्वयंपाक करून घेतो. पण संगीता मावशी म्हणाली, तू काही करू नको, मीच तुला खायला काहीतरी करून देते. पण तिच्यामध्ये काहीही करण्याची ताकद नसल्यामुळे तिने फक्त खिचडी केली आणि दोघांनी जेवण केलं.
आता रात्रीचे 9:30 वाजले होते. राजू फोन बघत होता आणि संगीता मावशी झोपी गेली होती. आता इथे दोघेही एकाच रूममध्ये झोपलेले होते. संगीता मावशी पलंगावर झोपली होती आणि राजू हा चटईवर खाली झोपलेला होता. आता त्यांच्या घरामध्ये दुसरं कोणीही नव्हतं. त्यामुळे त्याच्या मनामध्ये चुकीचे विचार येऊ लागले, कारण त्याला संगीता मावशी आधीपासूनच आवडत होती. अशावेळी संगीता मावशीबद्दल त्याच्या मनामध्ये नको ते विचार येऊ लागले. त्याची काही करण्याची हिंमत तर झाली नाही, पण तो डोक्यामध्ये तेच ते विचार करत राहिला आणि त्या विचारामुळे त्याला झोप येत नव्हती. पण तरीही तो झोपून गेला. त्याचं मन विचलित होऊन गेलं होतं. त्याची ते करण्याची खूप जास्त इच्छा वाढून गेली होती. आता त्याला राहावलं नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो बकऱ्या चारायला घेऊन गेला होता, तेव्हा अस्वस्थ होता आणि त्याला वाटलं याच्याबद्दल काहीतरी करायला पाहिजे. त्यामुळे कसलाही विचार न करता तो सरळ आपल्या मनातली जी वासना होती ती पूर्ण त्याने बकरीवर काढली. म्हणजे त्याने बकऱ्यासोबत संबंध बनवले. आता जरी हे ऐकायला विचित्र वाटलं असलं तरी आजच्या कलियुगात हे सत्य आहे. अशा प्रकारची घटना आपल्या समाजामध्ये घडत आहे. माणसाची वासना माणसावरती आज हावी होत आहे की तो आपलं मन शांत करण्यासाठी कुठल्याही थराला जात आहे की ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. बकरीसोबत त्याने चुकीचं कृत्य केलं. त्यानंतर त्याचं मन शांत झालं. नंतर तो घरी आला. आता घरी आल्यावरती त्याने बघितलं की मावशी त्याच्यासाठी चांगला स्वयंपाक करत आहे. संगीता मावशीची तब्येत आता बऱ्यापैकी ठीक होती. त्यामुळे तिने विचार केला की राजूला चांगलं चांगलं खाऊ घालायचं, कारण आपण त्याच्यासाठी काल खिचडीच बनवली होती. त्यामुळे चविष्ट स्वयंपाक केला पाहिजे. आणि राजू आणि संगीता मावशीने आनंदाने रात्रीचं जेवण केलं. आणि आता 9:30 वाजले होते. झोपायची वेळ झाली होती. आता जशी परिस्थिती राजूची पहिल्या रात्री झाली होती तीच परिस्थिती आता राजूची वापस आली, कारण त्या ठिकाणी रूममध्ये ते दोघे एकटे होते. त्याला संगीता मावशी खूप आवडत होती. ती पलंगावर झोपली होती आणि हा चटईवर खाली झोपलेला होता. आता जसा तो संगीता मावशीकडे बघायचा तसे त्याच्या मनामध्ये ते वेगळे विचार यायचे, पण त्याचं काहीही करण्याची हिंमत झाली नव्हती. पण आता डोक्यात विचारामध्ये तो सगळं काही करत होता. आता वापस त्याची ते सगळं करण्याची इच्छा खूप जास्त तीव्र झाली. आणि दुसऱ्याही दिवशी जेव्हा तो बकऱ्या चारण्यासाठी गेला तेव्हा त्याला राहावलं नाही आणि पुन्हा त्याने एका बकरीसोबत तेच चुकीचं कृत्य केलं. आता जेव्हा तो हे सगळं करत होता तेव्हा गावातल्या एका स्त्रीने त्याला बघितलं होतं आणि तिने संगीताला येऊन सांगितलं, तुमच्या घरी जो मुलगा आला तो बकरीसोबत वाईट कृत्य करताना मी त्याला बघितलं आहे. त्याच्याकडे तू लक्ष ठेव. आता संगीताने हे ऐकलं आणि तेव्हा तिला अजिबात विश्वास बसला नाही की राजू असं करू शकतो का. त्यामुळे तिला यावरती विश्वासच बसला नाही. तिनं असं ठरवलं की जोपर्यंत आपण डोळ्याने स्वतः बघत नाही तोपर्यंत सत्य काय आहे हे आपल्याला कळणार नाही. त्यामुळे तिने ठरवलं की आपण स्वतः बघितल्याशिवाय कशावरही विश्वास ठेवायचा नाही. आता त्या रात्रीही त्याची अवस्था वाईट झाली आणि त्याच्या इच्छा तीव्र झाल्या होत्या. मात्र त्याची मावशीसोबत बोलण्याची हिंमत होत नव्हती. दुसऱ्याही दिवशी तो बकरीसोबत ते कृत्य करत होता. आता संगीताला सत्य काय ते जाणून घ्यायचं होतं. त्यामुळे जेव्हा तो बकऱ्या चारायला गेला तेव्हा ती त्याच्या मागे लपून गेली आणि तो काय करतो आहे आणि काय नाही हे सगळं ती लपून बघत राहिली. आता तिसऱ्याही दिवशी राजूची तीच अवस्था होती आणि त्याच्या भावना खूप जास्त दाटून आल्या होत्या. त्याला राहावलं गेलं नाही आणि त्याने परत त्याच बकरीसोबत ते वाईट कृत्य करण्यास सुरुवात केली. आणि आता संगीता ते सगळं बघत होती. जेव्हा हे संगीता सगळं बघत होती तेव्हा ते सगळं बघून तिच्याही मनामध्ये वासना निर्माण झाल्या, कारण की आपण जेव्हा हे सगळं बघतो तेव्हा आपल्या मनातल्या सर्व भावना जागृत होतात. त्याच प्रकारची परिस्थिती संगीताची झाली होती. तिला असं वाटत होतं, जर मी त्या बकरीच्या जागी असती तर किती छान झालं असतं. तिने 10 मिनिटं ते सगळं बघितलं आणि ती त्या भावनामध्ये वाहून गेली. त्यानंतर तिला समजलं की इथे ते कशासाठी आलेली आहे. त्यामुळे ती राजूकडे गेली आणि ओरडू लागली, राजू तू हे काय करते आहे. आता जेव्हा राजूला समजलं त्याची मावशी इथे आली आहे आणि हे सगळं करताना तिने आपल्याला बघितलं आहे तेव्हा तो दचकला आणि खूप घाबरला. तरी त्याने स्वतःला आवरलं आणि शांतपणे संगीता मावशीसमोर जाऊन उभा राहिला. आता संगीता मावशीने त्याला रागवलं आणि म्हटलं की लवकर घरी येऊन जा. आता राजूची हालत फार वाईट होऊन गेली होती. त्याला खूप पश्चाताप होत होता. त्याला असं वाटत होतं की मी उगाच हे सगळं करत होतो. त्याला आतून खूप वाईट वाटत होतं की आपण फार चुकीचं केलं आहे. आता आपली मावशी आपल्याबद्दल काय विचार करत असेल. मावशीच्या मनामध्ये माझ्याबद्दल काही इज्जत राहिलेली नाही. आता संध्याकाळ होते आणि तो घरी जातो.
आता तो ठरवते की आता मावशीसमोर उभा देखील राहू शकत नाही. उद्याच्या उद्या मी आपल्या घरी निघून जाईल. तो कसंबसं घरी जातो आणि एका कोपऱ्यात जाऊन बसतो. त्यानंतर जेवण केल्यावर तो आता दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपतो. तो रोज संगीता मावशीच्याच रूममध्ये झोपायचा. पण आज त्याची अशी परिस्थिती होऊन गेली होती की त्याने असा विचार केला की मी आज वेगळ्या रूममध्ये झोपेल. आता संगीता मावशीच्याही मनात ही चलबिचल सुरू होती. आता संगीता मावशीलाही माहीत होतं त्याच्या मनामध्ये काय सुरू आहे. ती त्याच्याकडे गेली. त्याला म्हणाली, राजू तू हे काय करत होता? तिथे आता राजूकडे त्याचं उत्तर काहीही नव्हतं. ती म्हणाली की तुझ्यामध्ये काही जर होतं तर मला का नाही सांगितलं? आता हे सगळं ऐकून तो बोलू लागला. तो म्हणाला, मावशी खरं सांगू का? हे जे सगळं झालं आहे ना ते तुझ्यामुळेच झालं आहे. त्यावर संगीता मावशी म्हणाली, मी म्हणजे माझ्यामुळे मी काय केलं? त्यावर तो म्हणाला की मला रागवू नको, पण खरं सांगतो मला तू खूप आवडते. माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल खूप आधीपासूनच प्रेम होतं, पण मी कधीही ते व्यक्त करू शकलो नाही. आणि त्यामुळेच माझ्या मनात त्या सगळ्या भावना जागृत झाल्या आणि त्यामुळे मी ते बकरीसोबत चुकीचं काम केलं. पण मला आता माफ कर, मी असं कधीही करणार नाही. त्यानंतर संगीताने त्याचा हात पकडला आणि त्याला म्हटले की तुझ्या मनात असं काही भावना होत्या तर तू मला का नाही सांगितलं? आता त्यानंतर संगीताच्या मनामध्ये ते सगळे विचार सुरू झाले होते आणि त्या ठिकाणी संगीता आणि राजूमध्ये कार्यक्रम सुरू होऊन गेले. दोघांच्याही भावना अनावर झाल्या आणि पुढील 2-3 तासापर्यंत ते दोघे सगळं काही काम करत राहिले आणि रात्री ते 1-1:30 वाजेपर्यंत झोपी गेले. अशा प्रकारे त्यांच्या अनैतिक नात्याला सुरुवात झाली होती. आता आपल्याला वाटेल की ही घटना असत्य आहे, पण आजचं कलियुग भयंकर झालं आहे की आपल्याला अशा अनेक प्रकारच्या चुकीच्या घटना ऐकायला मिळतात आणि ही सत्य घटना आहे. आपल्या समाजामध्ये घडत आहे. आज आपण अशा प्रकारच्या समाजामध्ये राहत आहोत की ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष तर सुरक्षित नाही, पण आता धक्कादायक गोष्ट म्हणजे प्राणी देखील सुरक्षित नाही. अशा या विचित्र घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया